समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. भारतीय संस्कृतीत गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. ज्ञान, संस्कार, मूल्ये आणि जीवनाला योग्य दिशा देणाऱ्या गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस मानला जातो. मात्र आई वडील हेच मुलांचे पहिले गुरु या विचाराला साजेसा हृदयस्पर्शी प्रसंग आष्टा येथे घडला. एका चिमुकलीने आपल्या वडिलांचे गुरुपूजन करून उपस्थितांना संस्कारांचे अनमोल दर्शन घडवले. अवघ्या 8-10 वर्षाच्या या चिमुकलीने गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या वडिलांचे चरण स्वच्छ पाण्याने धुवून त्यांना पुष्प अर्पण केले. त्यानंतर नम्रपणे वडिलांना वंदन करून त्यांचा आशीर्वाद घेतला. एवढ्यावरच न थांबता वडिलांविषयी असलेला आदर, प्रेम आणि कृतज्ञतेची भावना हस्तलिखित पत्राद्वारे व्यक्त करत त्यांना ते पत्र भेट दिले. आपल्या लेकीच्या या प्रेमळ आणि संस्कारपूर्ण कृतीने वडिलांचे डोळे अश्रूंनी दाटून आले, तर उपस्थित प्रत्येक जण भारावून गेला. आजच्या आधुनिक आणि धावपळीच्या जीवनात मोबाईल, सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे मुलांमधील संस्कार कमी होत असल्याची चर्चा वारंवार होत असते. अशा परिस्थितीत या चिमुकलीच्या कृतीने घरातून मिळणारे संस्कार, आई वडिलांप्रती आदर आणि भारतीय संस्कृतीतील गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व पुन्हा अधोरेखित केले. सध्या भिलवडी पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत असलेले धीरज खुडे हे आपल्या कर्तव्यनिष्ठ, शिस्तप्रिय आणि प्रामाणिक स्वभावामुळे परिचित आहेत. पोलीस दलातील व्यस्त जबाबदाऱ्या सांभाळतानाही त्यांनी आपल्या मुलीवर केलेले संस्कार या प्रसंगातून स्पष्टपणे दिसून आले. कर्तव्याबरोबरच कुटुंबातील मूल्यांची जोपासना आणि मुलांमध्ये चांगल्या विचारांचे बीजारोपण करणे किती महत्त्वाचे आहे याचे हे प्रेरणादायी उदाहरण ठरले. गुरुपौर्णिमेच्या दिवशी घडलेला हा प्रसंग केवळ एका कुटुंबापुरता मर्यादित राहिला नाही, तर उपस्थितांसाठी तो संस्कार, कृतज्ञता आणि कौटुंबिक मूल्यांचा संदेश देणारा ठरला. आई वडील हेच मुलांचे पहिले गुरु असून घरातून मिळालेले संस्कारच आयुष्यभराची खरी शिदोरी असते. हा संदेश या चिमुकलीच्या छोट्याशा पण मोठा अर्थ सांगणाऱ्या कृतीतून सर्वांपर्यंत पोहोचला. क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.